सांस्कृतिक शिलेदार. आपले सबंध आयुष्य आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी मुक्तपणे उधळणारा वेडापीर, भीमांच्या विचारांचा अनेक कलावंत बनवणारा अमृतझरा. बाबासाहेबांच्या लेखणीला वामनाच्या वाणीतून ऐकून आपला समाज खरंच जागृत झाला का? तर पुढे ऐका वामनदादा काय म्हणतात. भीमाची लेखणी ग बाई भीमाची लेखणी भीमाची लेखणी ग बाई भीमाची लेखणी. भीमाची लेखणी भीमाची लेखणी भीमाची लेखणी. 100 दिवस शेळ होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखा जगा. जाग असाव हे भीमाचं पिल्लू, जाग असाव, जाग असाव हे भीमाचं पिल्लू, जाग असाव. पुढारताना ध्यान कुणाच्या माग नसाव, आर पुढारताना ध्यान कुणाच्या माग नसाव. जाग असाव हे भीमाचं पिल्लू, जाग
समाजामध्ये नवचैतन्य आणण्यासाठी बुद्ध फुले शाहू आंबेडकर सांगणारे वामनदादा तुम्हाला माहिती आहे का? माणूस असूनी तुम्हा माणसाना माणुसकीची जाण नाही. मिंदेपणा सोड, चल उठ गोवर्धन, जगण्यात या शान नाही. मुक्त बंधनातून व्हावया संग्रामी या पुढे लढावया. तोडून सनातन रूढीचे कडे, काळाराम मंदिर चवदारचे तळे. काळाराम मंदिर चवदारीचे तळे. वर्षानुवर्षे हिमले खुनिया, दुर्लोटिले ज्या समाजा. धुरा खांद्यावर मी वाहिल तयाची, लावून पणा प्राण माझा. विजयाच्या लावून पताका, मुक्या नाही फोडी नवाच्या. चालाया लावील लुळे पांगळे, काळाराम मंदिर चवदारीचे तळे. काळाराम मंदिर चवदारीचे तळे. या माझ्या दलित बांधवानो, रंजल्यानो आणि गाजल्यानो, देईल तुम्हाला करून मी खुले. काळाराम मंदिर चवदारीचे तळे. काळाराम मंदिर चवदारीचे तळे.